नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य तुझ्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्रोंकोडायलेटस MSN फर्स्टमध्ये विचारला जाणारा GNM सेकंड इयरला विचारला जाणारा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर आपण तो बघूया। तर पहिली डेफिनेशन बघूया। जी औषधे श्वसनलिका खुली ठेवून कार्य करतात आणि श्वसन मार्गाच्या स्नायूंना आराम करण्यास मदत करतात त्या औषधांना ब्रोंकोडायलेटर्स असे म्हणतात। जी औषधे श्वसनलिका खुली ठेवून कार्य करतात, श्वसन मार्गाच्या स्नायूंना आराम करण्यासाठी मदत करतात त्या औषधांना ब्रोंकोडायलेटर्स असे म्हणतात। तर ब्रोंकोडायलेटर्स ही औषधे तोंडाने घेण्याचीही असतात, हुंगण्याचीही असतात। ज्यावेळेस सौम्य स्वरूपाच्या दम्याची सुरुवात होते तेव्हा साल्बुटामोल, व्हेंटोलिन हे औषध हुंगण्यास देतात। ठीक आहे। ब्रोंकोडायलेटर ही औषधे काय असतात तर तोंडाने घ्यायची असतात, तो हुंगण्याची पण असतात, इनहेलेशन पण असतात। ज्यावेळेस सौम्य स्वरूपाच्या दम्याची सुरुवात होते तेव्हा साल्बुटामोल, व्हेंटोलिन हे औषध हुंगण्यास देतात। प्रथम मोठा व दीर्घ उच्छ्वास घ्यायचा आहे, बाहेर सोडून सोडायला सांगायचं, सांगून मग साल्बुटामोलची वाफ आत ओढून घ्यायची। म्हणजे श्वास असतो ना, उच्छ्वास, तो सोडायला सांगायचा आणि श्वास आपण घेतो तेव्हा साल्बुटामोलची वाफ आत ओढून घेऊन थोडा वेळ तसा श्वास रोखून धरण्यास सांगायचं आहे। त्यामुळे औषध आतमध्ये शोषून घेतलं, त्यामुळे काय होतं तर औषध आतमध्ये शोषून घेतला जातो। त्यामुळे श्वासोश्वासाला येणारा आवाज, तत्कालीन जो दम्यामध्ये जो आवाज येत असतो श्वासोश्वासाला, तो कमी होतो। परंतु याचा परिणाम काय आहे तर दीर्घकाळ टिकू शकत नाही, म्हणून दिवसातून 4 वेळेस इनहेलेशन द्यावे। आता ब्रोंकोडायलेटस 2 प्रकारचे असतात, लहान ब्रोंकोडायलेटस किंवा लघु ब्रोंकोडायलेटस। याचा वापर ब्रोंकोकॉन्ट्रॅक्शनच्या आरामासाठी केला जातो। तर दीर्घ जे ब्रोंकोडायलेटस त्याचा वापर प्रामुख्याने प्रतिबंधासाठी केला जातो। ब्रोंकोडायलेटस हा दीर्घ ब्रोंकोडायलेटसचा वापर प्रामुख्याने प्रतिबंधासाठी केला जातो आणि जे छोटे असतात ब्रोंकोडायलेटस त्याचा वापर कॉन्ट्रॅक्शनच्या म्हणजे ब्रोंकोला जो कॉन्ट्रॅक्शन असतं त्याच्या आरामासाठी केला जातो। आता ह्याचा फुफ्फुसांच्या आजारामध्ये सर्वात उपयोग आहे। उपयोग ह्याचा ब्रोंकोडायलेटचा कधी केला जातो, ज्यापैकी दमा हा आजार आहे त्याच्यामध्ये उपयोग ब्रोंकोडायलेटचा असा केला जातो। तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता ब्रोंकोडायलेटसबद्दल, त्याची डेफिनेशन लिहा। आणि तुम्हाला जर अजून चांगले लिहायचं असेल तर मी तुम्हाला सांगते, तर ब्रोंकोडायलेटस लिहायचं असेल तर तुम्हाला औषधांचं वेगळी लिस्ट बनवा। ब्रोंकोडायलेटसमध्ये ही औषधे मी सांगते तसं लिहा, लिस्ट वेगळी बनवा। त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर कसं तर रुग्णाला शांत बसायला सांगून त्याला प्रथम जो दमाचा रुग्ण असतो त्याला सांगून असं तुम्ही स्वतः एक्सप्लेनेशन करून अजूनही लिहू शकता। जरी मी छोटं लिहिलं असेल तर हे तुम्ही नोट्स वाढवून लिहू शकता। ठीक आहे, मी अर्जंटमध्ये नोट्स बनवली होती, तर तुम्ही हे लिहू शकता, तुम्हाला येतील त्या हिशोबाने। आणि तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेली जी नोट्स असतात ते फॉलो करणं गरजेचं आहे। त्या बघा, तुमच्याकडे असलेल्या नोट्स फॉलो करा, मग ह्याचा तुम्ही आधार घेऊ शकता। ठीक आहे, पण पहिले इम्पॉर्टंट तुमच्या नर्सिंग ट्युटरने केलेल्या नोट्स आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे परीक्षेमध्ये लिहू शकता। तुमचे छान छान नोट्स असतात तुमच्याकडे ऑलरेडी ट्युटरने सांगितलेले असतात, त्या तुम्ही घेऊन लिहू शकता। तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, धन्यवाद।